श्रीराम समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी हे श्रीरामाचे परम भक्त होते. मूळ निर्गुण उपासना म्हणजे मूळ निर्गुण परमात्मा जो आहे तो अखिल विश्वाचा सगुण स्वरूपामध्ये प्रकट होऊन त्यात तो रममाण होतो आणि म्हणूनच राम शब्द श्री समर्थ सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही स्वरूपार्थी वापरताना दिसतात. अशा या परमात्म्याच्या इच्छेने आणि सत्तेने सर्व चराचर विश्वातली यच्च यावत घटना घडत असतात. या जाणीवेची अखंड जागृती राहावी म्हणूनच लेखनाच्या सुरुवातीला आपण श्रीराम समर्थ असं लिहिण्याचा प्रघात श्री समर्थांनी सुरू केला आणि त्याप्रमाणे श्री ब्रह्मचैतन्य सुद्धा त्या संप्रदायातले असल्यामुळे त्यांनी सुद्धा तो अनुसरला. श्रीराम चिद्घन म्हणजे सच्चिदानंद परमात्मा. मग मनापाजुनी नामामृत रस तोडी जन्मजन्माचा फास ऐसे करी रमा विलास जय जयाजी रघुनाथा असं एके ठिकाणी महाराज म्हणतात. म्हणजे वासना ही जीवात्म्याचे मूलभूत बंधन असून तिच्यामुळे तो जन्म मरणाच्या चक्रात सापडतो. अहो घटसर्प या रोगाने पछाडलेल्या रोग्याच्या घशात जसा गळा आवळला जातो त्याप्रमाणे वासनेचा गळफास लागून जीवात्मा सुद्धा कासावीस होतो. विशिष्ट वनस्पतीचा रस पाजल्याने जशी घटसर्पापासून मुक्तता होते तशी ही नामवल्लीचा रस पाजून जीवात्म्याला मुक्त करण्याची रामरूपी धन्वंतरीला महाराज प्रार्थना करत आहेत. आणि म्हणूनच ते म्हणतात की श्रीराम समर्थ श्रीराम चिद्घन गिरिजानंदन गौरी कुमारा गणनायका जय जयाजी रघुनाथा पूर्ण करी मनोरथा चरणावरी ठेवनी माथा प्रार्थितसे. श्रीराम समर्थ.